नमस्कार. दैनिक बहुजन सौरभमध्ये सर्वांचं स्वागत. यूट्यूब चॅनलमध्ये नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, आता तिसऱ्या चरणामध्ये आपण जात आहोत इलेक्शनच्या. एखादा माणूस सिकच झालेला असतो, आजारी असतो आणि तो आजारपणामध्ये जशा पद्धतीच्या घटना करत असतो किंवा जशा पद्धतीचे वक्तव्य करत असतो त्याच पद्धतीने मोदींचं असं झाल्याचं दिसतंय. कधी आज त्यांना गोधरा पुन्हा आठवलं. 2002ची घटना तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. देशाला शर्मनाक करणाऱ्या त्या घटना होत्या. 1200-1300 मुस्लिम गेले, काही कारसेवक गेले, अनेक लोक वेगवेगळ्या जातीचे धर्माचे गेले. आज त्यांना 17वीच्या नंतर आज एवढ्या म्हातारपणी त्यांना त्या गोष्टी आठवत आहेत आणि पुन्हा मुसलमानाच्या त्या पुन्हा वेदना आणि जे दुःख आहे पुन्हा ते खिपल्या काढण्याचं काम करत आहेत. अत्यंत वाईट आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधीवरती सातत्यानं टीका करत आहेत. पुन्हा त्यांनी बिहारमध्ये जाऊन सांगितलं की ज्या गोधरामध्ये झालं त्याच्यात लालू प्रसाद यादव त्याच्यामध्ये हे होते, जेव्हा की ते खरं नाही. त्यावेळेस नितीश कुमार रेल्वे मंत्री होते, पंतप्रधान वाजपेयी होते आणि हे तिथले नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. या घटना सर्वांना माहिती असताना खोटं बोलायचं आणि सांगायचं की आणि त्याच्यामुळे पुन्हा रिलिजियस याच्यावरती नेऊन पुन्हा एक्सप्लॉइट करायचं. परंतु 10 वर्षात त्यांनी काय केलं याच्याबद्दल मात्र बोलायचं नाही. अशा पद्धतीच्या ज्या घटना झालेल्या आहेत त्या अत्यंत खेदजनक आहेत आणि त्याच्यामुळे सर्व लोकांना विचार करण्याचा आहे की आज आमचा प्राईम मिनिस्टर ज्याला आम्ही निवडून देणार आहे तो जर मेंटली सिक झाला असेल किंवा मानसिकदृष्ट्या जर विकलांग असल्यासारखं जर असेल तर ते निश्चितच चांगलं नाही. त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. तो साधारण माणसाचं वक्तव्य आम्ही समजू शकतो, परंतु एका पंतप्रधानांना न शोभणारं भाषण, न शोभणारं वक्तव्य हे चुकीचं आहे. बघूया याच्यावरती आधारित 2-3 क्लिप्स तुम्हाला दाखवू आम्ही. लाखों करोड़ रुपए नरेंद्र मोदी जी ने हिंदुस्तान के सबसे अमीर लोगों का माफ किया है. 25 लोगों का 16 लाख करोड़ रुपए उन्होंने माफ किया. मतलब 24 साल का मनरेगा का पैसा उन्होंने 25 लोगों को दे दिया. तो किसान यह सवाल पूछता है कि अरबपतियों का कर्जा माफ होता है, किसानों का क्यों नहीं होता. और तीसरा सवाल जो हर किसान पूछता है प्रधानमंत्री बीमा योजना के बारे में कि हमसे पैसा लिया जाता है मगर जब खेत का नुकसान होता है, बारिश होती है, ओला गिरता है तो कंपनी हमें कहती है कि बीमा. प्रियंका गांधी वाड्रा ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके गढ़ गुजरात में ललकारा है और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से कहा है कि मेरे भाई को शहजादा बोलना बंद करें. प्रियंका कह रही है कि मेरा भाई वो है जिसने 4000 किलोमीटर का पैदल मार्च किया है और प्रधानमंत्री आज की तारीख में सिर्फ जी हजूरी करने वाले लोगों से घिरे रहते हैं. प्रियंका गांधी वाड्रा कह रही है कि मेरे भाई को शहजादा बताने वाले प्रधानमंत्री आज की तारीख में खुद शहंशाह बन गए. जी हां, प्रधानमंत्री के गढ़ गुजरात में प्रियंका ने उन्हें ललकारा है और बहुत ही कड़े शब्दों में. एक एक मुद्दे पर गौर कीजिएगा दोस्तों जो आज मैं आपके सामने ला रहा हूं. सबसे पहले सुनिए शहजादा बनाम शहंशाह, किस तरह से प्रियंका ने उन्हें कटघरे में खड़ा किया. वो मेरे भाई को शहजादा बोलते हैं. मैं उनको बताना चाहती हूं ये शहजादे 4000 किलोमीटर पैदल चले हैं. कन्याकुमारी से कश्मीर तक आपकी समस्याओं को सुनने के लिए चले हैं. मेरी बहनों से मिले हैं, मेरे भाइयों से मिले हैं, किसानों से मिले हैं, मजदूरों से मिले हैं और सबसे प्यार से मिलकर पूछा है कि तुम्हारे दिल में क्या मुश्किलें हैं, तुम्हारे जीवन में क्या समस्याएं हैं, उनको हम हल कैसे कर सकते हैं. और एक तरफ आपके शहंशाह नरेंद्र मोदी जी महलों में रहते हैं. आपने कभी टीवी पे उनका चेहरा देखा है? एकदम साफ सुथरा सफेद कुर्ता, एक दाग नहीं है धूल का, एक बाल इधर से उधर नहीं हो रहा है. वो कैसे समझ पाएंगे आपकी मजदूरी, आपकी खेती कैसे समझ पाएंगे?
कैसे समझ पाएंगे कि आप किस दलदल में धंसे हुए हो? महंगाई से आप दब चुके हो, हर तरफ महंगाई। मेरी बहनें, मिट्टी के का तेल आज कितने का है? सब्जी खरीदने जाती हो, मिलती है क्या? तुम भाव क्या है उसका? पेट्रोल डीजल का दाम क्या है? मेरे किसान भाइयों, किस तरह से गुजारा कर रहे हो? खेती के हर सामान पे जीएसटी है, हर सामान महंगा हो चुका है। मेरी बहनें, अगर कोई त्योहार होता है, कुछ खरीदना पड़ता है, नए कपड़े, बच्चों के लिए कोई वर्दी खरीदनी पड़ती है, फीस भरनी पड़ती है, कोई बीमार पड़ जाता है, इलाज करना पड़ता है, तो क्या हालत होती है आपकी? ये मोदी जी नहीं जान सकते, क्योंकि मोदी जी अब अपने महल में बंद हैं, सत्ता से घिरे हुए हैं। उनके आसपास जितने भी लोग हैं उनसे डरते हैं, उनको कोई कुछ कहता नहीं है, और अगर कोई आवाज उठा भी ले तो उस आवाज को दबाने की कोशिश होती है। आज उनको ये नहीं पता है कि आप कितनी समस्याओं से जूझ रहे हैं। दिखती है वो सच्चाई जो आपको दिखा रही है ना, ये समझ लो सारे टीवी के चैनल आज बड़े बड़े खरबपतियों के हैं, तो आपको अपनी सच्चाई नहीं दिखाएंगे। आपने कितने प्रोग्राम देखे हैं इस चुनाव के दौरान जहां कोई पत्रकार दुकान में जा रहा है और कह रहा है कि भाई आज टमाटर का दाम देखो, कि देखो कितनी महंगी है ये तेल, या ये गैस सिलेंडर कितना बढ़ चुका है, क्या लोग गुजारा कर पाएंगे? ये आप नहीं देखते किसी चैनल पे। किसी चैनल पे आप ये नहीं देखेंगे कि 70 करोड़ लोग इस देश में बेरोजगार हैं मोदी जी के राज में। ये बात, इस पे कोई रिपोर्ट नहीं देखेंगे। आप देखेंगे कि मोदी जी कौन से कपड़े पहनते हैं, मोदी जी किस प्रधानमंत्री से मिल रहे हैं, किस तरीके के आम खाते हैं, ये देखेंगे आप। क्योंकि आज मीडिया भी झुक गई है, सारे चैनल भी झुक गए हैं। पत्रकार एक समय में सवाल उठाता था, मुझे याद है मेरे पिताजी के समय में एक अखबार रोज 10 सवाल छापता था, प्रधानमंत्री से सवाल है ये। आपको याद होगा कैसे आक्रमण होती थी मीडिया, कोई घबराता नहीं था। नेता कहता था ठीक है सवाल पूछो, जवाब देंगे। आज तो नेता इतने घबरा गए हैं ये कि जब इनका चुनाव आ रहा है, जो इनके सामने जो प्रत्याशी खड़े हैं उनको घूस देके उनको बिठा रहे हैं। रोजप्रमाणे आम्ही दैनिक बहुजन सौरभमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धा या सिरियलमधनं एक चांगलीशी क्लिप काढत असतो। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेव्हा सिद्धार्थ मोठे होत असतात, आशित मुनींनी त्यांचं भाष्य केलेलं असतं, एक तर हा सम्राट होईल किंवा मग संन्यासी होईल। संन्यासी होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी वाटेल तसा शुद्धोधनाने वाटेल तसे प्रयत्न केले आणि त्यांना जेवढे असे दुःखाचे प्रसंगच त्यांच्या आयुष्यात येऊ नये, म्हणजे दुःखी, कष्टी, रोगी, आजारी असे त्यांना दिसू नये म्हणून त्यांनी नवीन नगरी म्हणून एक एस्टॅब्लिश केली। परंतु जसं सिद्धार्थ मोठा झाला, लग्नानंतर ते त्या वस्तीत पोहोचतात आणि जे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना एकदम हलवून गेलेले ते, आणि त्याला तिथे एक बाई बोलते की तुझ्यामुळे तुझ्या जन्माचे प्रायश्चित्त आम्ही भोगतो आहोत। त्यांच्यावरती फार वेदना होतात, तो तसाच पळत जातात ते पुन्हा, आणि शुद्धोधनाला विचारतात की काय केलं तुम्ही, माझ्यापासून अजून किती राज तुम्ही लपवून ठेवलेले आहेत, हे मला सांगा। आज मला सर्व माझ्या खांद्यावरती एवढं सर्व मी घेऊन जातो आहे, एवढ्या लोकांचं दुःख आज जे तुम्ही केलेलं आहे त्याचं प्रायश्चित्त मी आज माझ्या खांद्यावर आहे। अशा पद्धतीचा एकदम मार्मिक असा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत आहे बुद्धा या सिरियलमधनं। बघूया आपण प्लीज।
ये सब हम क्या देख रहे हैं चन्ना? ये सभी अपने पूर्व जन्मों के कर्म फल भोग रहे हैं युवराज। कर्म? पर कर्मफल से तो मनुष्य धनिक बनता है या दरिद्र, ये सुना। पर ये मनुष्य क्या ये भी कर्मफल का परिणाम है? नहीं युवराज, ये जरावस्था है, वृद्धावस्था, जो अमीर और गरीब सभी के जीवन में आती है। वृद्धावस्था धनिक और निर्धन में भेद नहीं करती। तो क्या सब इस अवस्था से गुजरता है? मैं भी, तुम भी? हाँ युवराज, जन्म लेने वाला प्रत्येक मनुष्य आयु के अंतिम चरण में इस अवस्था से गुजरता है। जब यौवन समाप्त होता है, जब इंद्रियां साथ नहीं देती, बचपन, युवानी और वृद्धावस्था, यही जीवन के क्रम है। वृद्धावस्था? रुक जाइए, रुक जाइए, रुक जाइए! क्यों मार रहे हैं आप इसे? नहीं युवराज, ये क्या कर रहे हैं आप? राज, ये रोगी है। लोग इसे छूते नहीं। और रोग तो मुझे भी हुआ था, और सबने मुझे छुआ भी था। पर वह साधारण रोग था युवराज, ये कुष्ठ रोग है। कुष्ठ रोग? तो क्या ये भी सबको होता है? नहीं युवराज, पर इन जैसे कई रोग हैं जिनसे मनुष्य घिर जाता है। कर्मफल से दरिद्रता मिलती है, कर्मफल से मनुष्य रोगी होता है। क्या ऐसा कोई मार्ग नहीं जिससे कर्मफल को बदला जा सके, जिससे संसार के सारे दुखों को हम मिटा सके, जिससे यौवन और धन चिरंजीवी हो जाए? कैसे होगा चिरंजीवी जब तक तुम जैसे जन्म लेते रहेंगे? ले चल, चल कर दिखा इस पर। ये क्या कर रही हो तुम? जानती नहीं किससे बात कर रही हो? ये हमारे युवराज हैं। जानती हूँ, इसीलिए फेंके हैं। जीवन भर इसके फेंके हुए अंगारों पर चले हैं हम, अब ये चलेगा? अपने जीवा पर काबू रखो, तुम युवराज से बात कर रही हो। क्या अपराध है मेरा? क्या किया है मैंने? अरे तेरा तो जन्म ही तेरा अपराध है। तेरे लिए आगाही हुई थी, तू सम्राट बनेगा या सन्यासी। इसीलिए तेरे राजा पिता ने सारे नगर के दरिद्र, रोगी, दुखी, वृद्ध लोगों को देश के बाहर किया, उनको धोखा दिया और ये अंधेर नगरी बसाई तेरे कारण। ये तेरा अपराध है, अपराध है। पर ऐसा क्यों? अरे कोई दुख तेरे आंखों के सामने नहीं आए और तू बैरागी ना बने, इसलिए हम सब तो अपने आंसुओं में डूब गए, केवल तेरे कारण। तू जानता भी है इस नगरी के लोगों ने किसका मंदिर बनाया है? यम का मंदिर बनाया है, ताकि वो प्रसन्न हो और हमें इस यातना से छुटकारा मिले। मनुष्यता का कितना बड़ा उपहास। चलना, क्या मेरा जन्म सच में इतना कलंकित? युवराज, ये तो नहीं, ये नहीं हो सकता, नहीं हो सकता ये। अगर विश्वास न हो तो जाकर पूछो अपने राजा पिता से। उसका अभिमान और बलि चढ़ गए हम।
सत्य 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 सत्य। कहिए महाराज, और कितने वेद छिपाए आपने? ना मुझे मेरी माँ के विषय में बताया, ना नई नगरी के बारे में। एक बार भी आपने ये नहीं सोचा कि जब आपका पुत्र बड़ा होगा और जानेगा, उसके कारण कितने लोग बेघर हो गए, कितने लोगों को नगर बाहर निकाल दिया गया था, तो वो क्या सोचेगा? क्या कभी वो स्वयं को क्षमा कर पाएगा? क्या उसे अपने जन्म पर खेद नहीं होगा? भविष्य को उन्नत बनाने के लिए वर्तमान का बलिदान देना ही पड़ता है। अब तुम सम्राट बनोगे तो न जाने कितने लोगों के घर बसाओगे, उन्नति लाओगे। एक योग्य राजा भाग्य से मिलता है प्रजा को, और मैं तुम्हें राजा ही बनाना चाहता था। और एक योग्य राजा देने की इच्छा आप बुरे शासक बन गए पिताजी। पूरी एक पीढ़ी को नरक भेज दिया। सिद्धार्थ, इन्होंने जो किया वो इसलिए किया कि दुख तुम तक ना पहुंचे। और दुख तो पहुंच ही गया ना मां। उन सबके दुखों का बोझ मैं अपने कंधों पर उठाकर चल रहा हूं। रोजप्रमाणे आज आम्ही बहुजन सौरभचा आढावा घेऊया। आज महत्त्वाची बातमी, अटकेचे तपशील द्या। एक याच्यात GSTवरती आधारित एक काही लोकांना त्यांनी अटक करण्याच्या याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये एक मॅटर सुरू होतं आणि त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की 281 याचिका ऑलरेडी आहेत आणि त्याच्यावरती जस्टिस खन्ना, संजीव खन्ना आणि अजून त्यांच्यासोबत 3ही खंडपीठाने नोटीस बजावली की तुम्ही त्यांचा तपशील द्या, GSTवरती किती लोकांना तुम्ही अटक केलेली आहे। त्याच्याच बाजूला सैन्य दलाच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला, 5 जवान जखमी, हाय अलर्ट जारी, जम्मूमधली घटना। त्याच्या शेजारी आज आम्ही HD रेवन्ना यांना SIT कडून अटक। तुम्हाला माहिती आहे की कर्नाटकामध्ये SIT जे हे होते SITनी ते त्यांचा हे केलेलं आहे। HD रेवन्ना हे पुन्हा निवडणुकीला उभे झालेले आहेत। निवडणुकीमध्ये निवडणुकीची भाग घेत असतानाच त्यांच्यावरती अनेक क्रिमिनल केसेस म्हणजे बलात्काराच्या 300 घटनांची नोंद लोकांना त्याचे व्हिडिओज आलेत आणि त्याच्यातनं त्याची जी घरात काम करणारी बाई आहे ती मात्र कालपासून बेपत्ता झाल्यामुळे तिथे त्यांच्यावरती SITनी ती कारवाई सुरू केलेली आहे। तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की कर्नाटकात काँग्रेसचं राज्य आहे, काँग्रेसची सरकार आहे, त्याच्यामुळे ते सर्व शक्य झालेलं आहे। ते जर BJPची सरकार राहिली असती तर बहुधा कोणी तशी हिंमतही केलेली नसती। याच्या शेजारची एक बातमी आहे, दलित पॅंथरचे एक वादळ झालेले कायमचे आमचे मित्र राज्यमंत्री गंगाधर गाडे हे औरंगाबादला होते। मी ज्यावेळेस मी औरंगाबादला असताना मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात होतो, सातत्याने मी त्यांची भेट घेत होतो। त्यांच्या अनेकदा मला समजलं एक एकदम स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आणि आंबेडकरी समाजाची सातत्यानं
त्यांना जाणीव असणारं आणि सातत्यानं औरंगाबादमध्ये अनेक पोरांना मदत करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आज त्याच्याच खाली महाराष्ट्रात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना, एक मोठा घटना झाली. एक प्रेयसी एक हायर कास्टमधली असेल, बहुधा ते कुठेतरी इंटरकास्ट मॅरेजची तयारी होती, पण ती तयार होती आणि ती म्हणाली की कुठल्याही परिस्थितीने त्याच पोरांसोबत लग्न करील. घरच्यांनी तिला मारलं आणि जाळून टाकलं. नंतर मग ती घटना घडली. पोलिसांच्या लक्षात आलेली ती बातमी आहे. कांद्यावरील निर्यात बंदी हटवली, पण 40% शुल्कही लावले. तुम्हा लोकांना माहिती आहे की आपल्या नाशिकमधनं मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आम्ही निर्यात करत असतो, परंतु हे सर्वच्या सर्व हे गुजरातच्या लोकांना त्यांनी दिलं होतं. ही सेंट्रलमधली बातमी असते. सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये एक्सपोर्टचे जेवढे काही नियम आहेत ते फक्त केंद्र शासनात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मध्ये महाराष्ट्राला बॅन केलं होतं आणि पुन्हा आता त्या इलेक्शन आहे म्हणून त्यांनी ते पुन्हा बॅन हटवला. परंतु 40% शुल्कही त्याच्यावरती आकारतील. जेवढं एक्सपोर्ट होतील ते 40% जमा करण्यात यावे, अशा पद्धतीची ती बातमी आम्ही फ्रंट पेजला लावलेली आहे. एक तृतीय पुण्यानुमोदन स्मृतिशेष प्राध्यापक ॲडव्होकेट मुकुंद खैरे यांचा आज 3वा स्मृती दिवस आहे. एक फार मोठं व्यक्तिमत्व हरवलेले, त्याला आमच्या बहुजन सौरभकडनं अनेक स्मृतीला अभिवादन. त्याच्याच खाली युवा वर्ल्ड टूरची एक छोटीशी जाहिरात आम्ही केलेली आहे की ज्या लोकांना आमचे मित्रच आहेत एक चांगली खात्रीदायक ते टूर घेऊन जात असतात, त्याची ते एक आम्ही जाहिरात दिलेली आहे. एक पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉलमध्ये आपला इंदोरा साईडला जो लष्करी बागमध्ये जो हॉल आहे तिथे एक विनामूल्य एक शिबिर लहान मुलांचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आमचे हुन्नेसाहेब त्याच्यामध्ये अध्यक्ष असल्यामुळे त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोरांचा त्याच्यात भाग आहे. जवळपास 60-70 विद्यार्थी आहेत आणि त्याचा समारोपाचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. त्याच्यात बहुजन सौरभनीही सहभाग घेतलेला आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे यांची एक आम्ही जाहीर आवाहन लोकांना केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे एक 40 एकर जागा घेतली होती की जेणेकरून त्यांना अभ्यास आणि याच्यासाठी निवांत पाहिजे त्याच्यासाठी ते केलं, परंतु त्याचा जास्त वापर केला नाही. तिथे ते सातत्यानं जात होते आणि तिथे सर्व सुखसोयी होत्या आणि त्याच्यानंतर मग माईसाहेबांनी ती जागा विकली, परंतु ती नावाने काही त्याच्यातला पोर्शन हा मात्र पुन्हा अजून या स्मारक समितीला मिळालेला आहे. तिथे बाबासाहेबांचं मोठं स्मारक उभारण्याची तळेगाव दाब्यात एक मोठा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेलं आवाहन निश्चितच तुम्हा सर्व लोकांना अपील आहे की तुम्ही तिथे कॉन्ट्रीब्यूट करा, त्या विहाराला बनवण्यासाठी एक मदत करा. किसन थूल म्हणून आहेत, ॲडव्होकेट रंजना भोसले यांच्या दोघांची अपील आहे. आज बघूया 5-4 वरती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मैत्रेय बुद्ध आहेत. धम्मपाल खरे म्हणजे जेव्हा जसं आपण बाबासाहेब वाचतो, बुद्ध वाचतो, तेव्हा आपल्याला लक्षात येते की बुद्धिझम इथे नष्ट होऊन गेला होता का एक वेळेस. इव्हन सम्राट अशोकाच्याही काळामध्ये बुद्धिझम वाढला, परंतु तो पुन्हा नष्ट झाला. परंतु बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने घटनेत कलमबद्ध करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता, समानता या देशामध्ये नांदून राहिलेली आहे आणि त्याच्यासाठी दुसरं तिसरं काही नसून संपूर्ण बुद्ध त्यांनी वेगळ्या माध्यमातून संविधानाच्या मार्फत त्यांनी आम्हाला दिलेले आहे. त्याच्यामुळे निश्चितच हा जो शब्द त्यांनी वापरला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मैत्रेय बुद्ध आहेत, हे खरं आहे. मी सातत्यानं मला असं जाणवत असते की आम्ही त्यांना बुद्धाचा परिचय आमचा करून दिलेला आहे. त्यांनी अनेक गोष्टी त्यांच्या अशा आहेत की ज्या आपण बोलू नाही शकत. इतक्या महत्त्वाच्या घटना त्यांनी पूर्ण हजारो वर्षाची गुलामगिरी त्यांनी आमची संपवलेली आहे. त्याच्यामुळे ते खऱ्या अर्थानं धम्मपाल यांचं विधान हे खरं आहे. शोभा सदन माणिकराव खोब्रागडे यांच्या निवासस्थानी संगोष्ठी आणि कवी संमेलन. आमचे एक धडाईचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतले मोठे आमचे मित्र शोभा सदन माणिकराव खोब्रागडे याच्यात एक त्यांचा एक मोठा सत्कारात्मक एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्या संबंधितली ती बातमी. RSP शिक्षण व अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
एक RTO म्हणजे वाहतूक विभागाद्वारे एक मोठं प्रशिक्षण वर्गाचं त्यांनी एक आयोजन करण्यात आलेलं आहे. अनेक लोकांना त्याच्यात त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्याच्यात अनेक गोष्टी ते RTOच्या संबंधात ते चर्चा करणार आहे. ती बातमी आज आम्ही दिलेली आहे 5/4 ॲडव्होकेट सुरेश घाटे बारामतीला रवाना. भारतीय राष्ट्रीय रिपब्लिकन मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे ते संयोजक आहेत आणि काहीतरी करत असतात. बहुजन सौरभचे भागधारक आहेत, ते आमचे डायरेक्टर आहेत. ते बारामतीला प्रचारासाठी गेलेले आहेत. नागपुरातील मतदान मूलभूत अधिकारापासून वंचित डॉक्टर सुभाष राऊत. आता जे लोक वंचित राहिलेले आहेत इलेक्शनपासून त्याला आता आपण काहीच करू शकत नाही, कारण ही सर्वांची जबाबदारी होती की आपलं नाव आलं की नाही आलं हे बघायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती सातत्यानं फॉलोअप घ्यावा, कारण तुम्ही एक मतदार असल्यामुळे ही तुमची जबाबदारी असायला पाहिजे की नाही तर गव्हर्नमेंटची जबाबदारीपेक्षा त्याच्यात आम्ही हे करतो आहे. त्या लोकांनी सांगितलं की ज्या लोकांचं असं झालं असेल तर त्यांनी पुन्हा रिप्रेझेंटेशन करावं, अशा पद्धतीचं आहे ते, पण तो काही उपयोगाचं नाही. एकदा इलेक्शन झालं सर्व गोष्टी संपल्या. एक पुन्हा जाहिरात आम्ही दिलेली आहे. जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळ 4थे राष्ट्र आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन दुबई इथे आयोजित करण्यात आलेलं आहे. नोव्हेंबर 2024मध्ये ज्या लोकांचा इंटरेस्ट असेल, दुबई फिरण्याचा असेल आणि तिथे अबुधाबी आणि शारजा या दोन्ही ठिकाणी जाण्याचा इंटरेस्ट असेल तर त्यांनी बहुजन सौरभच्या ऑफिससोबत संपर्क करावा. निश्चितच एक चांगला टूर ते नेहमी सातत्यानं टूर नेत असतात आणि आमचे दीपक कुमार खोब्रागडे त्यांचा अनुभव दांडगा आहे. जेवढे लोक आले त्या लोकांचा एकदम चांगला अनुभव तर आहे असल्याचं सर्वांनी सांगितलेलं आहे. तुम्हा लोकांना विनंती आहे की जर कोणी इंटरेस्टेड असतील तर त्यांनी निश्चित तिथे जावं. आज आमचा अग्रलेख नाही, आज संडे असल्यामुळे अशोक सरस्वती यांचा एक चांगलासा एक लेख घेतलेला आहे. त्यांनी महत्त्वाचं म्हणजे दलित राजकारणातील अंतविरोध, म्हणजे दलित राजकारणाची सुरुवात कशी झाली आणि त्याचे जे फलक्या झाल्या, कारण 1-2 इलेक्शन याच्यामध्ये समीकरण म्हणजे एकत्रीकरणाच्या याच्यामध्ये मी होतो, डॉक्टर गंगाधर पानतावणे होते, आठवले होते, अनेक लोक होते, परंतु काही लोक इतक्या आढळटट्टूपणाने राहिलेले आहेत. नाव सांगता येईल, त्याच्यात बाळासाहेबांचं नाव घेता येईल की त्यांनी कधीच असं हे केलेलं नाही की बा आपण एकी करावी. त्यांनी सांगितलं मीच बाबासाहेबांचा खरा वारिसदार आहे आणि तुम्ही माझ्या मागे या, अशा पद्धतीने अनेक गोष्टी त्याच्यावरती मलाही माहिती आहे. त्याच्यात हा वाचनीय आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की निश्चितच याच्यात काय काय झालं होतं. याच्या शेजारी आम्ही सुरेंद्र बुराडेंचा एक लेख घेतलेला आहे, सातत्यानं लिहित असतात. एक दैनिक बहुजन सौरभचे डायरेक्टर आहेत. तुकडोजी महाराजाच्या बाबतीत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यातलं ते साम्य दाखवण्याच्या अनेक खोटे दावे लोक सादर करत आहेत. त्याच्यामध्ये बाबासाहेबांची भेट झाली होती, ते कुठेतरी मुंबईला भेटले होते किंवा त्यांनी असं केलं तसं केलं, हे मात्र कुठेही पुरावे नाही. कारण बाबासाहेबांची लाईन वेगळी होती आणि यांची लाईन वेगळी होती. महात्मा फुलेंचं आपले हे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार वेगळे होते. त्यांनी दोन्ही सोडलं. ऑफकोर्स त्यांचा अभ्यासही नव्हता, त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रसंत म्हणून ज्या पद्धतीने देण्यात आलं होतं ते सर्व लोकांना माहिती आहे आणि सातत्यानं आम्ही लिहित असतो. परंतु भुजाडेंच्या लेखामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही या दोन्ही महापुरुषांना एकात घालून कन्फ्युजन करू नका. त्यांचं दोघांचंही वेगवेगळं प्रस्ताव होतं, त्यांना त्याचा हे मिळाला पाहिजे. परंतु बाबासाहेब आणि त्यांच्याशी कधी असा संबंध आला नाही. जरी त्यांचा हा पिरियड मोठा होता आणि याच्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कधी बाबासाहेबांची भेट घेतली नाही किंवा बाबासाहेबांनी त्यांची कधी भेट घेण्याचा कधी असा हे नाही आहे. म्हणून अशा की जेवढं काही वक्तव्य असेल ते थांबवावं असा हा लेख. मार्क्सच्या मते इतिहासाच्या 5 अवस्था, इतिहासाला वर्णन करत असताना आपण 5 ज्या अवस्था आहेत त्याच्यातनं गेलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं इतिहास लिहू शकणारा हा लेख. श्रीकृष्णदास बापू निरंकारी यांचा लेख अत्यंत वाचनीय आहे. एक कणखर व गंभीर नेतृत्व गंगाधर गाडे यांच्यावरती असणारं एक अंबादास शिंदे यांनी लिहिलेलं आहे. एक आमच्या भगिनी आहेत अरुणा सबाने, अत्यंत कठोर म्हणजे आउटस्पोकन म्हणता येईल त्यांना, आणि प्रत्येक विषयावरती त्या बोलतात आणि अत्यंत ह्याच्यानी बोलतात, धाडसीनी बोलतात, जे साधारण महिला ज्या धाडस करत नाही. याच्यावरती एक सुंदरसा लेख प्रीती तिरपुडे यांचा आहे. त्यांनी ते पाहिलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांना बोलवतात आणि त्या बिनधास्त असतात त्या, म्हणजे अत्यंत अनेक लोकांना असं वाटते की बापरे ही बाई किती बोलते,
किती बोलते म्हणजे ती अत्यंत खरं बोलते ती. त्याच्यावरती हा वाचणारा हा लेख तुम्हाला निश्चितच आवडेल. आज बघूया पान 3 वरती शक्ती नाही युक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे शक्ती होती आणि युक्ती पण होत्या आणि अशा अनेक घटनांवरती आमचे मित्र विलास गजबे यांचा आलेख आज रविवारचा त्यांचा कॉलम असतो. पेशाने शिक्षक आहेत, आमच्या याच्यातले ते डायरेक्टर आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये बहुजन सौरभचा पूर्ण भार त्यांच्या खांद्यावर राहणार आहे. त्याच्यामुळे ते सातत्यानं ते काम पाहत असतात आणि निश्चितच त्यांचा अभ्यास फार दांडगा आहे. धर्मरक्षित पर्व प्राचार्य DS टेंभुर्णे सेवानिवृत्त व गुणगौरव ग्रंथ यांनी काढलेला आहे. त्याच्यावरती एक दिनेश कोटांगडे यांनी त्यांच्यावरती जे काही त्यांचे अनुभव आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात लिखाण केलेलं आहे आणि त्याचा एक गौरव ग्रंथ काढला आहे. मानवतेच्या दीपस्तंभातील एक रत्न डॉक्टर प्राध्यापक मुकुंद खैरे, जे त्यांची तिसरी पुण्यस्थिती आहे. याच अनुषंगानं एक ND लवात्रे यांनी ॲडव्होकेट प्राध्यापक मुकुंद खैरे यांच्यावरती लिहिलेला लेख. अत्यंत आंबेडकरी समाजाला फार मोठं नुकसान झालं त्यांच्या निधनामुळे. प्रबोधन चळवळीतील गायिका दीपाली महेश शिंदे, एक अत्यंत सुंदर गायिका आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्यानी लोकांनी तिला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यावरती एक सुंदरसं एक आर्टिकल राष्ट्रपाल सावंत यांनी ते लिहिलेलं आहे. प्रबोधनकार चळवळीतील गायिका दीपाली महेश शिंदे याच्यावरती अत्यंत वाचनीय आहे. अशा रीतीने आम्ही आज पुन्हा त्याच्या शेजारी एक काव्य फुले म्हणून आम्ही घेतलेली आहे. मोजरी सुपुत्रावरती एक कविता आहे. जयश्री धावत्रे, डॉक्टर शील बागडे हिचा एक कामगार दिनावरती एक सुंदर कविता आहे. एक कल्पना अशोक टेंभुर्णीकर हिचा एक हे आहे. आणि आजच्या आमच्या पेपरचं पान 3चं टायटल आहे शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम आहे. फक्त शब्द देऊन की तुम्हाला मी मदत करील असं नाही, तर खऱ्या अर्थानं तिची मदत करा, लोकांना मदत करा आणि आपले ऋण फेडा अशा पद्धतीचे. आज पान 2वरचं आमचं टायटल आहे फार गमावण्यापेक्षा मोजकंच कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे. मग पैसा असो की माणसं असो की पैसा असो, परंतु जेवढं होते तेवढंच केलं पाहिजे. अति करून त्याचं वेस्ट करण्यापेक्षा जेवढं पाहिजे तेवढंच कमवावं अशा पद्धतीचं आमचं टायटल आहे. अशा रीतीने दैनिक बहुजन सौरभचा आम्ही आढावा घेतलेला आहे. आणि निश्चितच तुम्हाला वारंवार माझी विनंती राहील की ज्या लोकांना आवडला असेल तर सर्क्युलेट करा. मोफत असतो पण लोकांना आपले विचार कळले पाहिजे, चांगले क्लिप्स कळायला पाहिजे. बुद्धा या सिरियलमधल्या अनेक गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे ज्याच्यामुळे तुमच्या खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यात फरक पडेल. अनेक लोक बुद्धिझम जरी आपण बुद्धिस्ट असलो तरी वाचन मात्र कमी आहे, परंतु त्याच्यावरती ह्या बुद्धाच्या छोट्या छोट्या क्लिप्स जरी तुम्ही पाहिल्या तरी तुमच्या ज्ञानात निश्चितच वृद्धी होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.